नमस्कार, आज आपण पाहतात सत्यशोधक न्यूज 24 आणि आपण आलेलो आहोत ठाकूरदेव यात्रेच्या या महोत्सवामध्ये। हा एटापल्ली तालुक्यातील सुरजागड या ठिकाणी दरवर्षी पारंपरिक महोत्सव म्हणून या ठिकाणी ठाकूरदेवाची यात्रा भरत असते व या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी या इलाक्यातील संपूर्ण इलाक्यातील जनता ही या ठिकाणी सहभागी होत असते। प्रामुख्याने आदिवासींची एक पारंपरिक पार्श्वभूमी या यात्रेला आहे। दरवर्षी हजारोच्या संख्येने सुरजागडच्या बाजूला असलेल्या या हेडरी गावाच्या थोडासा पुढे या ठिकाणी ठाकूरदेवांची यात्रा भरत असते व त्या निमित्ताने इकडे सुरजागड परिसरातील म्हणा किंवा एटापल्ली परिसरातील म्हणा बहुसंख्य युवक युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने आदिवासी खास करून आदिवासीची पार्श्वभूमी असल्यामुळे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये सहभागी होत असते। आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं या ठिकाणी आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात तरुणी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी असं ऐकलं जातं की जे बाबूराव शेडमाके हे जे आहेत त्यांचा गड म्हणा किंवा किल्ला म्हणा या ठिकाणी होता आणि ते या ठिकाणी राहत होते। या ठिकाणी ते स्वतःला सुरक्षित करून घेण्यासाठी भोवतालून त्यांनी दगडांच्या भिंती बांधल्या आहेत, त्यासुद्धा आपण पाहणार आहोत। पण अशी एक पार्श्वभूमी थोडक्यात आम्हाला माहीत आहे, परंतु डिटेल माहिती नाही। आपण पाहू शकता त्याचप्रमाणे इकडे सुरजागड परिसरामध्ये खदान चालू होत आहे आणि त्या खदान म्हणजे चालू झाली आहे, त्या खदानीच्याच विरोधामध्ये या ठिकाणी ग्रामसभेच्या वतीने व प्रागतिक पक्षाच्या वतीने एक अधिकार संमेलनाचं पारंपरिक महोत्सव व अधिकार संमेलन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे। त्याचे दृश्य आपण पाहू शकता। कॅमेरामॅन आपण थोडासा ते दाखवावं। या ठिकाणी आपण पाहू शकता की युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊयात। मित्रा एक मिनिट तुम्ही कुठून आल्या, कोणत्या गावावरून आल्या? ते काही बोलायला तयार दिसत नाही आहेत, सध्या माहोलमध्ये दिसतात सगळे इकडचे युवक वगैरे। या ठिकाणी पाहत असाल आपण मोठ्या प्रमाणात सिक्युरिटीसुद्धा पोलीस विभागाची जवानसुद्धा या ठिकाणी आहेत। आपण पाहू शकता। बोलणार आहोत। मित्रा तुम्ही कुठून आले फक्त एवढं सांगा, तुमचं नाव काय? आम्ही ऐरीवरून आलो आहे। नाव काय? नाव तिरुमलेश आहे, तिरुमलेश कंबलवर। कितवा वर्ष आहे तुम्ही इथं आल्या? या वर्षी पहिला वर्ष आहे। हां, पहिला वर्ष आहे, छान आहे। तुमच्या गावाकडून भरपूर लोक येतात का इथं? आलापल्ली ऐरी तिकडून भरपूर लोक आहेत इथं। तर ठाकूरदेव नेमका म्हणजे पार्श्वभूमी काय? ठाकूरदेव म्हणजे कोण होते? 10 वर्षा पहिल्यापासून त्यांच्या म्हणजे इथं। अच्छा, म्हणजे आता 10च वर्ष झाले का हे सुरू झाली की त्याच्या आधी पण होती? आधी पण होती पण आता 10 वर्षापासून आम्हाला माहीत आहे। आम्ही अध्यात्मात। काका एक मिनिट, तुम्ही कोणत्या गावचे? मी या गाव इकडला नाव इकडचे नाही। तुम्ही कुठून आले मग? मी पेंढरीवरून आलो। पेंढरीवरून आले। तुम्हाला माहित आहे का या यात्रेविषयी, म्हणजे केव्हापासून सुरू झाली? नाही माहिती। तुमचा पहिला, तुम्ही कोणत्या गावावरून आले? आम्ही गुरपल्लीवरून। इथं किती वर्षापासून ही यात्रा सुरू आहे? ते आम्ही जन्माच्या अगोदरपासून चाललोय। मला आता म्हणजे तुमची वय किती आहे? माझं आता ते 29 चाललंय। 29 म्हणजे 30 वर्षाच्या आधीपासून सुरू आहे। ठाकूरदेव यांची पार्श्वभूमी काही माहिती आहे का, म्हणजे ते कोण होते? त्यांच्याबद्दल काही माहिती नाही आपल्याला। अच्छा, बरं इथं बाबूराव शेडमाके यांचा काही गड किल्ला होता असं ऐकलं आहे। हा, बरोबर। तुमचं नाव काय? माझं नाव गुरुदास लक्ष्मण तोडसा। तुम्ही दरवर्षी येता इथं? हा, प्रत्येक वर्षी। अच्छा, तुम्ही सगळे मित्रमंडळी आहे। तुमचं गाव कोणतं म्हटले? गुरुपल्ली। की या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी जी जनता या ठिकाणी उपस्थित आहे ते इथं सगळेजण मुक्कामी येतात। ही यात्रा जी आहे ही 5, 6, 7
माझ्या माहितीप्रमाणे या 3 दिवस दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये 5, 6, 7 अशा 3 दिवस या ठिकाणी यात्रा असते व या ठिकाणी भाविक भक्त जे आहेत हे मुक्कामाने या ठिकाणी येतात व 3 दिवशी या ठिकाणी आदिवासी संस्कृतीचं मोठ्या प्रमाणात दर्शन या ठिकाणी दिसून येते. निसर्गाची पूजा, ठाकूरदेवाची पूजा या ठिकाणी होत असते. तिथं पूजा केली की लोक या ठिकाणी बकरे कापतात, कोंबडे कापतात, ते भाव देतात आणि मग या ठिकाणी आपण पाहू शकता की हे सगळं दाखवा तुम्ही. या ठिकाणी पाहू शकता की इथं स्वयंपाक वगैरे बनवतात लोक आणि या ठिकाणी हे मुक्कामाची व्यवस्थासुद्धा असते. या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी मुक्कामसुद्धा करत असतात. आपण थोडासा वरच्या बाजूला पाहिल्या तिकडे धुंगा दिसत आहे. तिथून जवळपास 3 ते 4 किलोमीटर ठाकूरदेव म्हणून वरती आहे आणि त्या ठिकाणी लोक जातात आणि तिथं पूजा ते करत असतात. 3 ते 4 किलोमीटर आहे. तिथं धुंगा आहे, त्या ठिकाणी ते बकऱ्याला भाव देत असतात, कोंबड्याला भाव देतात, नारळ फोडतात आणि मग त्या ठिकाणाहून ते पुढे वरती जाऊन भाविक दर्शन घेऊन सुद्धा येत असतात. खाली येऊन या ठिकाणी मुक्काम वगैरे ते करत असतात. आपण थोडा पुढे जाऊन, तुमचं नाव काय? संदीप डोंगरले कमी. कोणत्या गावावरून आले तुम्ही? दरवर्षी या ठिकाणी येत असता तुम्ही? हो, येत असतो. इथं आता तुम्ही स्वयंपाक वगैरे केले? मग काय बनवले होते? हा, तर आपलं जे राहते ते बनवलं. जे मुक्काम करत असता इथं? मग दरवर्षी किती लोक जवळपास इथं मुक्कामी येत असतात? दरवर्षी आपलं 70 गावाचे लोक दरवर्षी मुक्कामालाच येते. अच्छा, म्हणजे 70 गावाचे लोक या ठिकाणी मुक्कामानेच येतात. अच्छा अच्छा, म्हणजे या ठिकाणी हे सगळे जे पेंडॉल वगैरे आहेत या ठिकाणी ते मुक्काम करत असतात. मग एवढ्या याच्यामध्ये पेंडॉल कमी दिसत आहेत. 70 गावातली लोक मग असे मोकळे राहतात? ते बाकीचे मोकळे राहते, जे चांगले आता जवळचे आहेत इकडे गट्टा साईड ते पेंडॉल आपल्या परिवारासोबत दरवर्षी या ठिकाणी येत असतात. किती वर्षापासून तरी ही यात्रा भरते? आता जेव्हा मूळपासून राहते तेव्हा जेव्हा आपला मूळपासून राहते त्या जन्मामूळपासून आम्ही या आपलं अच्छा, तुमच्या जन्मापासून ही यात्रा भरतच आहे, म्हणजे त्याच्यापूर्वीपासून हे चालू आहे. अच्छा, या ठिकाणी म्हणजे यांचीच वय कदाचित 40-42 आहे आणि 40 वर्षाच्या आधीसुद्धा म्हणजे या यात्रेला पारंपरिक पार्श्वभूमी आहे. खूप वर्षापासून ही यात्रा या ठिकाणी भरते, हे त्याचं उदाहरण आहे. आता आपण या ठिकाणी पाहत आहोत, इथं ठाकूरदेवाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सर्व भाविक येऊन नारळ फोडतात, पूजा करतात आणि बकऱ्यांना आणि कोंबड्यांना भाव या ठिकाणी ते देत असतात. इथून मग या यात्रेला प्रारंभ होते आणि ते इथून 3 ते 4 किलोमीटर पुढे जाऊन डोंगरावर ते चढत असतात. या ठिकाणी आपण पुन्हा पाहू शकता की पारंपरिक वाद्य या ठिकाणी आहेत आणि हे वाद्य इथं कशासाठी आहेत हे यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. हे जे वाद्य आहे हे कशासाठी म्हणजे आहे तिथं? हे पहिल्याच्या जमान्यामधून आमचे बाप दादी हे केलेलं काम आहे. पूजा म्हणून ठाकूरदेव बाबलाई म्हणून आहे, आम्ही करत आहोत. अच्छा, हे ठाकूरदेव म्हणजे कोण होते? ठाकूरदेव हा मरद हो आणि बाबलाई म्हणलं बाई हो. अच्छा, हे दोघं नवरा बायकाची जोडी हो. अच्छा, त्यांनी काय केलं होतं समाजासाठी वगैरे? म्हणजे लढाई पढाई केलेले आहेत भामरागडला. अच्छा, म्हणजे आदिवासींसाठी ते लढाई करत होते. अच्छा, आणि त्यांनाच हे समर्पण म्हणून तुम्ही इथं हे वाजवत असता? अच्छा अच्छा, मग हे वाजवल्यानंतर इथं काय असते म्हणजे वाजवता तेव्हा इथं मगाने आम्ही बघितलं की काही नाचत वगैरे होते ते देव नाचते. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे या ठिकाणी जेव्हा ते वाद्य वाजवतात तेव्हा काही लोकांच्या म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार की अंगामध्ये देव येते, ठाकूरदेव येते आणि मग ते या ठिकाणी नाचत असतात. अच्छा, तुम्ही किती वर्षापासून तरी हे वाजवता? बहुत आमच्या दादीच्या दादीपासून. अच्छा, म्हणजे दोन पिढीचे वर झालेलं आहे. म्हणजे तुमची वय किती आहे आता 70 आहे साहेब. अच्छा, म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच हे सगळं पाहिलं आहे का? म्हणजे यात्रा तुमच्या 70 वर्षापर्यंत आधी चालू होती का इथं? चालू होती पहिला, आमच्या जन्माच्या पहिला चालू होती. अरे बापरे, म्हणजे 70 वर्षाच्या आधीपासून सुद्धा या ठिकाणी ही पारंपरिक यात्रा जी आहे, हा महोत्सव जो आहे हा भरत होता. म्हणजे त्याची मोठी पब्लिसिटी जरी झाली नसली तरी ही खूप वर्षापासूनची आदिवासींची परंपरा आहे, एक आदिवासींची पार्श्वभूमी या ठिकाणी आहे व त्यामुळे या ठिकाणी ठाकूरदेव
ठाकूरदेवाचे पूजन करण्यासाठी दरवर्षी या 3 दिवसीय महोत्सवामध्ये या परिसरातील म्हणा, जिल्ह्यातील म्हणा किंवा बाहेर जिल्ह्यातील लोकसुद्धा या ठिकाणी येत असतात. आजोबा, थोडासा मी एक पुन्हा प्रश्न विचारतो की आता हा जो वाद्य आहे तुमचा, हा तुमच्या आदिवासींच्या संस्कृतीचं दर्शन घडवून आणते. पण आता नवीन पोरं जे आहेत, तरुण पिढी, तुम्ही आता सगळे म्हणजे 70च्या वरची आहात, तर मग नवीन पिढी हे वाजवत नाही का? मागच्या पिढीचे नाही वाजवणार साहेब, सर्व शिकून आहेत. अच्छा, मग तुम्ही नसल्यावर उद्या तुमचं कमी जास्त झाल्यावर ही परंपरा कोण चालवेल असं तुम्हाला वाटतं? कोणी दुसरं कोणी चालवेल, आम्ही चालू शकणार नाही. पण ते आतापासून तुम्हाला युवक काही पुढे आले पाहिजे तर ते परंपरा टिकून राहील. टिकून राहील. हो, बरोबर ना? बरोबर आहे. हां, मग तुमचे पोरं बारं आजे म्हणजे हे का नातू पतू नाही शिकू शकत साहेब. आता शिक्षणावर पडलेलं आहे ना, हे शिक्षण सोडून दिले. तुम्ही कोणत्या गावचे? आम्ही जंबियाचे. जांबिया. अच्छा, तुमचं नाव काय? गोसाई लालू सरमेक. हे नगारा असे म्हणतात या वाद्याला कानं. आणि हे वाद्य खूप जुनं आहे. आता हे इथंच ठेवल्या जाते, हे कोणीच नेत नाही, या ठिकाणी ते असते. हे मला वाटते लोखंडाचे आहे का आजोबा? तर लोखंडी वाद्य आहे आणि अजूनपर्यंत हे टिकून आहे. 150 वर्षापासूनचा या ठिकाणी परंपरा आहे. त्याच्या आधीही कदाचित असावी असं आजोबांचं म्हणणं आहे, परंतु अजून कोणी तसे नेमकी केव्हापासून सुरू झाली याचं उत्तर देणारे अजूनपर्यंत आपल्याला मिळाले नाहीत. आपण पुन्हा पाहू शकता की काही साहित्य त्यांचे म्हणजे जुने जे वाद्य होते ते अक्षरशः खराब होऊन गेले आहेत, परंतु ते लोखंडी असल्यामुळे आताही त्याचे अवशेष या ठिकाणी आपण पाहू शकता. म्हणजेच याला खूप मोठी जुनी पार्श्वभूमी, आदिवासींची परंपरा, संस्कृतीचं दर्शन या ठिकाणाचं मंदिर या ठिकाणी आहे. या ठिकाणी जे मगाने आपण म्हटलं की लोक या ठिकाणी येऊन पूजा करत असतात, नारळ फोडत असतात आणि या ठिकाणी बकऱ्याचा आणि कोंबड्यांचा भाव या ठिकाणी ते कापून ते देत असतात. आपण ते दृश्यसुद्धा पाहू शकता, ज्याप्रमाणे ते कोंबड्याला भाव देऊन राहिलेले आहेत. हे सगळं आदिवासीच्या संस्कृतीचा एक हा भाग आहे. नमस्कार सर, आपण दरवर्षी सुरजागड येथील यात्रेमध्ये सहभागी होत असता, तर त्या यात्रेला काय पार्श्वभूमी आहे, त्या भागातील लोकांचा काय समज त्या ठिकाणी असतो, त्या यात्रेमध्ये जो आपण केवळ यात्रा न राहता एक आदिवासींचा संघर्ष उभा करता, तर त्यामागं काय पार्श्वभूमी आहे, काय सांगाल आपण? खरं तर सुरजागड हा पारंपरिक इलाका आहे 70 गावांचा आणि अगदीच पारंपरिक आणि त्याला खूप कृषीपूर्व समाजाचे अस्तित्व लागू आहेत आणि हजारो वर्षापासून ही प्रिमिटिव्ज परिस्थितीमध्ये माळीया जमात राहत होती. अलीकडच्या काळात आता तिकडे थोडाफार बदल दिसतो आहे, शेती वगैरे कसायला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीत त्यांची जी प्रिमिटिव्ज कल्चर जे आहे ते त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे. सुरजागड ठाकूरदेव असतील किंवा दमकोंडवाईला तल्लोरमोते माता असतील, ते यांचे वार्षिक उत्सव साजरे करतात, परंपरेनं पंडुम करतात. कोणत्याही सामाजिक सुखदुःखाच्या गोष्टी या त्या ठिकाणी करतात. त्या ठिकाणी एकत्र जमल्यानंतर कोंबडे असतील, बकरे असतील, डुकरं असतील, जे परंपरेनं चालू आहे त्याचं बलिदान देणे आणि देवाला त्याचे आभार मानणे आणि एकूणच निसर्ग हा आपल्या बाजूनी राहिला पाहिजे. त्या निसर्गाच्या भरोशावर आपण जे गुजराण करतो त्याच्याप्रती भावना व्यक्त केल्या पाहिजे. या निमित्त ही यात्रा सुरजागड येथे होत आहे. या यात्रेची सुरुवात कधी झाली असं काही कुठलाही कालावधी नाही, पण त्याला किमान हजारो वर्षाचा इतिहास असल्याचं त्या सगळ्या पहाडाच्या आणि त्या परिसराच्या अस्तित्वावरून लक्षात येते. ही यात्रा सुरू असतानाच तिथे त्या सुरजागडच्या ठाकूरदेवाच्या पहाडीवर खाणी प्रस्तावित झाल्या आणि मग आमच्यासारख्या काही मंडळींना असं वाटायला लागलं की जर पहाडच राहिला नाही, त्यात जर खाणी झाल्या तर मग ही संपूर्ण जी जमात आहे, जी प्रिमिटिव्ज आहे, देशातल्या 75 जमाती ज्या आहेत अति असुरक्षित, त्यापैकी एक असलेली ही जमात आणि या जमातीचं हे सगळं सांस्कृतिक जे ठेवा आहे
हा ठेवा या पहाडाला नष्ट केल्यानंतर संपून जाणार आहे आणि मग ठाकूरदेव आहे म्हणून मग ही एकत्र वारंवार होण्याचे औचित्य जे आहेत ते ठाकूरदेव नसलं की संपून जाणार आहे. आणि म्हणून मग इथली जंगल, इथली संपदा, इथले संसाधनं हे टिकून राहिले पाहिजे, ज्या भरोशावर हजारो वर्षापासून इथला स्थानिक आदिवासी हा गुजराण करत आला, आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकला, ते अस्तित्व संपू नये म्हणून मग त्या विरोधात जी काही स्थानिकांची भूमिका आहे ती मांडत असताना रस्त्यावर शासनाकडे मोर्चे, आंदोलनं, धरणे ह्या माध्यमातून आमचा संघर्ष चालू झाला. पण आम्हाला वाटलं की सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा त्याचं जे महत्त्व आहे हे आम्ही अधोरेखित केलं पाहिजे. कारण सुरजागडचा ठाकूरदेव हा आमचा भावनिक, धार्मिक, सामाजिक ह्या अशा संपूर्ण बाबीशी कुठेतरी जुडलेला विषय आहे. आणि म्हणून मग ठाकूरदेवाच्या यात्रेमध्ये आम्ही जल जंगल जमिनीचा संघर्ष हा मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. अलीकडच्या काळामध्ये या ठाकूरदेव यात्रेसाठी देशभरातले बुद्धिजीवी, पत्रकार, वकील, डॉक्टर्स, राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नेते अशा विविध स्तरातले लोक तिकडे येतात. त्यांना आमचा हा संघर्ष किंवा आमची ही खदानविरोधातली भूमिका, जल जंगल जमिनीच्या रक्षणाची भूमिका ही समजली पाहिजे. या देशातल्या 5व्या अनुसूचीच्या रक्षणासाठी इकडचा आदिवासी कसा सजग आहे हे येणाऱ्या लोकांना आणि सोबतच नव्या पिढीतल्या लोकांना समजावं, त्यासाठी आम्ही पारंपरिक पूजेच्या सोबतच तिथे अधिकार संमेलन घेतो. आणि त्या अधिकार संमेलनामध्ये आम्ही हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की आमच्या संघर्षाची आज काय स्थिती आहे, आमचा संघर्ष आणखी पुढं कसा नेला जाईल आणि आमचा संघर्ष पुढं नेत असताना आम्हाला भांडवलदार असतील किंवा जातीयवादी धार्मिक वृत्तीच्या लोकांकडून काय दमन करण्यात येते हे सुद्धा आम्ही सविस्तरानं मांडण्याचं त्यानिमित्ताने प्रयत्न करतो. सर, एक प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी दरवर्षी आपण जाता आणि त्या सांस्कृतिक महोत्सवात म्हणा, यात्रेमध्ये आपण एका बाजूला अशा पद्धतीचा संघर्ष उभा करता आणि त्या संघर्षामध्ये आम्ही पाहिलं आहे की तिकडची सारी आदिवासी जनता किंवा तिकडची सर्व बहुजन जनता जी आहे तुमच्या त्या संघर्षात उभी होताना सुद्धा दिसते आणि मोठ्या प्रमाणात तिथं लोक तुमच्या त्या संघर्षात सहभागी होतात. जेव्हा की एका बाजूला तिकडे मौज मजा असते तरी पण त्या संघर्षात उभे होतात लोक. तर यामागं काय शक्ती आहे, म्हणजे कोणती अशी ताकद आहे, कोणते लोक तुमच्या सहकार्यामध्ये तिथं आहेत, कोण कोण सोबत असतात ते थोडंसं सांगावं. खरं तर सुरजागड इलाक्यामध्ये सुरजागडच्या 70 गावांचा प्रमुख सेहनाल, त्यानंतर पेरमाल जे पूजापाठ करणारे लोक आहे, तिकडचे बूम कोतला असतील, हे सगळे एकत्र येतात. ह्यासोबतच तिकडचा प्रत्येक गावाचा जो प्रमुख आहे, ज्याला भूमिया म्हणतात, गायता, पाटील, हे सगळे लोक तिकडे असतात आणि या लोकांना हे सगळे आमच्या म्हणजे संपूर्ण जनताच तिकडच्या लढामध्ये आहे. काही लोकांनी माथे भडकवून काही विरोधात बोलायचा पण प्रयत्न करून घेतात स्थानिकांकडून, पण 90% जास्ती जनता ही जलजंगल जमीन वाचली पाहिजे या भूमिकेचे आहेत. आणि म्हणून मग त्यांच्या लक्षात आलं की ठाकूरदेव हा सर्वस्व आहे आमचं आणि हे सर्वस्व टिकायचं असेल तर त्याच्यासाठी लढलं पाहिजे. ही भावना आता त्या भागातल्या लोकांमध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो. आम्ही जेव्हा केव्हा आवाज दिला तेव्हा ते येत असतात किंवा जेव्हा केव्हा त्या लोकांवर संकट येत असते, पोलिसांचं दमन असेल, प्रशासनाची काही दादागिरी असेल, कुठल्याही सामाजिक दृष्टिकोनातून येणाऱ्या अडीअडचणी असतील, त्यामध्ये आम्ही सहभागी असतो, सोबत असतो, एकत्र बसतो, चर्चा करतो आणि पुढील रणनीती ठरवून आम्ही त्या संघर्षाला पुढे नेत असतो. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग आहे. खाणीच्या विरोधातून विशेष करून लोकांच्या मनामध्ये तीव्र रोष असल्यामुळे आजपर्यंत गेल्या 10 वर्षात बघितलं तर अनेक लोकांवर माझ्यासकट
केसेस झाल्या. सैनूजी असतील, शिला गोटा असतील, मंगेश होडी असतील, मंगेश नरोटे असतील, अनेक कार्यकर्त्यांची नावं सांगता येतील. या अनेक कार्यकर्त्यांवर माझ्यासकट वेगवेगळ्या केसेस या आंदोलनादरम्यान झाल्या, पण लोक घाबरलेले नाहीत. मोठ्या प्रमाणामध्ये सरकार पोलिसांना पुढं करून केसेस लावणे, त्यांना वारंवार पोलीस स्टेशन्समध्ये बोलावणे, अशा पद्धतीचं टॉर्चरिंग करत असतानासुद्धा लोक परत जेलातून येतात, परत आमच्यासोबत येऊन संघर्षाची भाषा करतात. आणि म्हणून मग आम्हाला विश्वास वाटते की आमचा हा संघर्ष दीर्घकाळ जो चालणार आहे किंवा चालत आलेला आहे, याला एक कुठंतरी नक्कीच मोठं यश मिळेल. धन्यवाद सर. सरांनी या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आदिवासी एक महोत्सव म्हणून साजरा करत असताना त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या अधिकाराची सुद्धा जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून त्या यात्रेदरम्यान दरवर्षी भाई रामदास जराते आणि त्यांची समस्त चमू तिकडचे जे ग्रामसभेचे लोक आहेत यांच्या सर्व सहकार्यातून त्या ठिकाणी दरवर्षी पारंपरिक महोत्सव आणि अधिकार संमेलन साजरा करत असतात. धन्यवाद.